आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार फिरोज खान यांच्यावर आरोप आहे हे स्वतःशीच ऑब्सेस्ड आहे. फिरोज खान साहेब, आता तुमच्या जरा सिनेमांबद्दल बोलूयात. तर फिल्म इंडस्ट्रीतील लोक म्हणतात की 45 वर्षांपासून तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात, पण स्वतःला सोडून तुम्ही कधीच कुणाला काही समजत नाही. मला तर गालिब साहेबांचा एक शेर आठवतो. रजतजी ते म्हणतात की हमने माना कि कुछ नहीं गालिब, हमने माना कि कुछ नहीं गालिब, मुफ्त हाथ आए तो बुरा क्या है. आणि त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांसाठी दुसरा मी गालिब साहेबांचा शेर सांगतो. हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहने वाले, हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं कि गालिब का है अंदाज बयां. और मी तुम्हाला एक घटना आठवण करून देतो. राजकुमार जे आता या जगात नाहीये, खूप मोठे ऍक्टर खूप चांगले होते. ऍक्टर, मी काम केलं आहे. उचे लोक या सिनेमामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. हो. आणि मी असं ऐकलंय की राजकुमार साहेब तुम्हाला सांगत होते की कसं बोलायला हवे डायलॉग, तर तुम्ही इतक्या मोठ्या स्टारला सुद्धा म्हणालात की तुम्ही तुमचं काम करा. हो. हे खरं आहे. ते दिवंगत आहेत. आपलं वरचा त्यांच्या आत्मेला शांती देव. मी त्यांना मी म्हणालो राजजी, ठीक आहे, तुम्ही मला तुमचा मी आदर करतो आणि तुम्ही उत्तम ऍक्टर आहात. मी माझ्या पद्धतीने बोलेल, तुम्ही तुमचे बोला, मी तुमच्या टायमिंग बरोबर मॅच करेन. कारण राजसाहेबांनी जेव्हा डायलॉग मी तुम्हाला संबोधत आहे आणि मी इकडे बघून बोलत आहे आणि कॅमेरा इकडे आहे, ही सवय होती त्यांची. परंतु ते प्रश्न सुद्धा स्वतः विचारायचे आणि उत्तर सुद्धा स्वतः द्यायचे. म्हणजे तो दुसरा ऍक्टर उभा राहून चेहरा बघायचा. तर ही एक त्रुटी प्रत्येक ऍक्टरमध्ये असते, प्रत्येकामध्ये. प्रत्येकामध्ये त्रुटी असतात, कोणीच परफेक्ट नसतं, रजतजी. पण हे सुद्धा खरं आहे का की तुमच्या बरोबर ज्या ज्या हिरोईन्स काम करत होत्या, मग त्या झीनत अमान असो, हेमा मालिनी असो, मुमताज असो, श्रीदेवी असो, सगळ्यांना तुम्ही हेच सांगायचं की बडी खूप दिखती हो, सबसे सुंदर दिखती हो. हे बघा, एक स्त्री खूप मौल्यवान गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि मी स्त्रियांचा खूप आदर करतो, जे मी माझ्या आईचा खूप आदर करत होतो. कारण स्त्री एक आई असते, एक बहीण असते, एक पत्नी असते आणि स्त्रीचा जो स्तर आहे आणि जो दर्जा आहे, मला वाटतं तो वरच्याच्या जवळ आहे. असं मला वाटतं. मी माझ्या आईची सेवा केली, शेवटपर्यंत केली आणि मी तुम्हाला हेही सांगतो की खरं तर माझं नाव रोमॅन्टिकली जोडलं होतं त्या हिरोईनसोबत. परंतु माझं तत्व होतं की आय यूज्ड टू फ्लॅटर्ड देम, आय यूज्ड टू मेक देम फील देम गुड, सेइंग यू आर द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड, यू आर दिस, यू आर दॅट. हे सगळं उत्तम काम व्हावं म्हणून. माझा उद्देश केवळ हाच होता की काम उत्तम व्हावं. मी अनेक हिरोईन्सना प्रेझेंट केलं आहे आणि त्या सर्वोत्तम रूपात दिसल्या. माझ्या सिनेमांमध्ये ड्रीम गर्ल उदाहरणार्थ हेमा मालिनी, म्हणजे शी इज माय गॉड, शी लुक्ड हॅज नॉट लुक्ड मोर ब्युटिफुल इन एनी अदर पिक्चर देन धर्मात्मा. हो, हे खरं आहे की जितक्या सुंदर त्या धर्मात्मामध्ये दिसल्या, कुठेच दिसल्या नाही. झीनत अमान जितक्या कुर्बानीमध्ये सुंदर दिसल्या, दुसऱ्या कुठल्याच सिनेमामध्ये नाही दिसल्या. पण हे सुद्धा मी ऐकलंय की तुम्ही त्यांच्याकडून काम काढण्यासाठी बोलायचात की तुम दिन को रात कहो तो रात कहेंगे. नाही, मी हे शर्मिला टागोरजींना म्हणालो होतो. हे गाणं जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. मुमताजसाठी तुम्ही आपल्या सिनेमामध्ये फॉर्म्युला 1 रेसिंग शूट करण्याचा निर्णय घेतला. करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले. हो. रजतजी, हे बघा, एक विचित्र सेंटिमेंट आहे आयुष्यातील. मुमताज माझी फेव्हरेट हिरोईन होती त्यावेळी आणि माझ्या केवळ 6 सिनेमांमध्ये काम केलं होतं आम्ही बाहेरच्या आणि मग 7व्या सिनेमा होता माझा अपराध. आणि त्या मुलीबद्दल मी काय बोलू की त्यावेळी म्हणायचे, फिरोज, आय नो यू विल बिकम, शी बिकम अ स्टार बिफोर मी. एक सिनेमा होता खिलोना, राम और श्याम, या 2 सिनेमांमध्ये स्टार बनली आणि मी ॲक्शन पिक्चर्समध्ये काम करायचो, ते सुद्धा ॲक्शन पिक्चरमध्ये काम करायची. त्यावेळी ॲक्शन पिक्चरला स्टंट पिक्चर्स म्हटलं जायचं आणि इतर सिनेमांना सोशल फिल्म म्हटलं जायचं. अनलाईक टुडे, आज ॲक्शन आहे, थ्रिल्स आहे आणि आणि द सोशल वर्ल्ड इज गॉन. तर या मुलीने जेव्हा मी म्हटलं की मोमो, मला तुला साईन करायचं आहे, ती म्हणाली, ऑफकोर्स फिरोज. तर जर्मनीला चाललो होतो त्या दिवसांमध्ये. शूटिंगचं बजेट होतं $50,000, $50,000 आणि त्यावेळी आपले रूल्स होते, कधी आम्हाला सरकारला 8 पटीने पैसे द्यावे लागायचे. कारण परकीय चलन कमी असल्यामुळे बँक गॅरंटी द्यावी लागायची त्यांना 8 पटीने परत पैसे देण्यासाठी. आणि कमी बजेट घेऊन मी निघालो आणि तेव्हा मला म्हणाली की फिरोज, तू, मला वाटतं की तुला माहिती आहे की यू 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 आर गोइंग टू बिकम अ व्हेरी गुड डिरेक्टर अँड आय एम अ गुड डान्सर. आपल्याला कोरिओग्राफर कशाला पाहिजे, सेव्ह मनी, डोंट टेक हिम. आणि हे तिचं म्हणजे प्रोफेशनलिझम होतं.
आणि हे मी कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की एक दिवस त्याची मुलगी माझ्या घरी येईल सुद्धा. दिस इज अ व्हेरी नॉस्टॅल्जिक थिंग टू मी. आज 6 सिनेमे ज्यांच्याबरोबर केले होते, जी तुमची सगळ्यात फेव्हरेट हिरोईन होती, आज ती तुमची नातेवाईक हो, आहे. नक्कीच. आमचे व्याही झाले आणि आम्ही नातेवाईक झाली. मग आता विहीणबाईंना घेऊन सिनेमा करण्याचा काही विचार आहे का? मला असं वाटतं ती अशी आवड नाही राहिली मुमताजला. ती मध्ये आली होती, एका सिनेमामध्ये काम केलं होतं त्यांनी. शी इज वेल सेटल लेडी अँड नाव फरदीन खानचे इतके चांगले ऍक्टर आहेत, सगळ्या सिनेमांमध्ये चांगले रोल करतात, पण तुमच्या सिनेमांमध्ये मात्र सेक्स आणि एक्सपोजर शिवाय काहीच नसतं. अरे हे बघा, ही गोष्ट काही प्रमाणात बरोबर बोलला तुम्ही. मी काही मर्डर नाही बनवला. माझ्या मते जितकं एक्सपोजर त्या सिनेमामध्ये होतं, माझ्या सर्व सिनेमांमध्ये नव्हतं. पण तुम्ही त्यांना ऍक्टिंगची संधी नाही दिलीत. मी संधी नाही दिली. तुमच्यासमोर हे बघा योगायोग आहे आयुष्याचा. माझे सगळे सिनेमे 8 सिनेमे बनवले आहे मी. ज्यामध्ये 4 सुपरहिट होते, 3 सेमी हिट्स होते आणि 1 फ्लॉप झाला आहे. तो पहिला सिनेमा होता जो मी माझ्या मुलाबरोबर बनवला होता, प्रेमगन. परंतु माझा स्टँड विंडिकेटेड होता. त्याला बेस्ट न्यू कमरसाठी फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाला. त्याच्यानंतर जानशीन बनवला. जानशीन हा हिट सिनेमा होता. तर संधी म्हणजे हे बघा, संधी तर नक्कीच तो विचारशील तर अभिनेता आहे. तो सुधारत आहे. मी स्वतःचा सगळ्यात मोठा समीक्षक आहे, त्यामुळे एकटाच राहतो. तो फक्त अभिनेता आहे आणि तो खूप सुधारत चालला आहे अभिनेता म्हणून आणि त्याचं खूप भविष्य उज्ज्वल आहे त्याचं. जसे तुमचे आणि, वडील तुम्हाला मारायचे, तुम्ही सुद्धा कधी-कधी फरदीनला मारता का? फरदीन मला जवळच्या मित्रासारखा आहे. आम्ही या आकाशाखाली कुठल्याही विषयावर बोलू शकतो. मी जर म्हणतोय कुठल्याही विषयावर, मला अधिक खुलासा करायचा नाही कारण इथे लेडीज आहेत, माता आहेत. आम्ही सगळ्या विषयांवरती बोलतो. तो माझा मित्रच आहे आणि माझी मुलगी सुद्धा. म्हणजे ते दोघे पदवीधर आहेत. एक कला शाखेत पदवीधर आहे. तुम्हाला कसं वाटतं जेव्हा लोक रस्त्यावर भेटतात, यंगर जनरेशन तुम्हाला फरदीन खानचे वडील म्हणून ओळखतात? हे बघा, हे कधी-कधी होतं आणि कधी-कधी असं होतं की 10 जण त्याच्या जवळ असतील तर 9 माझ्या जवळ असतात. असं सुद्धा होतं. तर हा खेळाचा भाग आहे. हवा भी खुशगवार है, गुलों पे भी निखार है, तरन्नुमे हजार है, बहार पर बहार है. कहाँ चला है साखिया, इधर तो लौट इधर तो आ. अरे ये देखता है क्या, उठा सुबह सुबह उठा, सुबह उठा के प्याला भर के दे इधर. चमन की मस्त कर नजर, समा तो दे क्या बेखबर. ये काली काली बदलियां उफ़क़ पे हो गई अयां. ये एक हुजूम मैं कशां है सूए मैं कदा रवां. ये क्या गुमा है बदगुमा, समझना मुझको ना तवां. ख्याल ज़ुहुद अभी कहाँ, अभी तो मैं जवान हूँ. इबादतों का जिक्र है, निजात की भी फिक्र है. जुनून है सवाब का, ख्याल है अजाब का. अजी सुनो तो शेख जी, अजीब शय हैं आप भी. भला शबाब और आशिकी अलग हुए भी हैं कभी. हसीन जलवरेज हों, अदाएं फित्न खेज हों, हवाएं इत्रबेज हों, तो शौक़ क्यों न तेज़ हों. चलो जी क़िस्सा मुख्तसर, तुम्हारा ही नुक्ते नज़र. दुरुस्त है तो हो मगर अभी तो मैं जवान हूँ.